काय पब्लिक काय म्हणतात? काय चाललंय? वर्गात आम्ही दोघंच आहे, लेक्चर नाही, कोण नाही, बघू शकतो. तुम्ही काय म्हणताय पब्लिकला? पब्लिकला काय म्हणताय तुम्ही? काय नाही, झोपा काढा. भरती व्हा म्हणताय का? फळा भरतीच निघणार आता. हां, तयारी चालली आहे. कुठली? GD. तुमचा इंटरव्ह्यू द्या. तुम्ही कुठली तयारी करताय? फौजी. फौजी. काय चाललं आहे तुमचं? रनिंग. रनिंग किती मारता? किती किलोमीटर पळता? 3 किलोमीटर. 3 किलोमीटरच पळता. पुलअप्स मारता का? पुलअप्स नाही. नाही? मग काय करता? रनिंग व्यक्ती तर काय करता? रनिंगच. रनिंग होऊन कसं भरती होणार? अभ्यास अभ्यास ऑनलाईन. ऑनलाईन पण बघून. तशा प्रकारे खूप चांगला असे व्यक्ती भेटले आपल्याला. तुम्ही ह्याच्याकडनं नक्कीच काहीतरी शिकाल अशी माझी इच्छा आहे. त्याचा अभ्यास बघा. शेवटची भरती म्हणते माझी. जोर लावून घेतो. जोर लावला. पूर्ण ताकद लावून. पुढे इकडे जातो. काय चाललंय तुझं? काय चाललंय बघा. कोण प्रामाणिकपणे लेक्चर नाही करत. सिंगल लाईफ लिस्टला. तुम्ही माझ्याकडे करून दाखवाले असे तर मी तुम्हाला 1 रुपया जाणार. असं करून दाखव. तर हे नाही जमलं नाही तर 1 रुपया नाही भेटणार ना. 10 रुपये वाढवले असं करून दाखव. तर 20 वर्ष झाल्यावर फौजी बनणार आहे तर आम्हाला विसरणार नाही तुम्ही फौजी झाल्यावर. तुला नाही येणार. आम्हाला येणार घरी राहायला. मी इथं येणार नाही. अरे माझ्या घरचे म्हणतात की हाकलून दिल्यावर कुठं जाणार? तुम्ही नेणार का मला मग घरी तुमच्या? हां, तुला नेणार सेंटर. सेंटरला नेणार म्हणतोय. अरे मी तुला बी घेणार. भरती दोघं भरती होणार आम्ही. दोघं फौजी होणार. बाई. एक पोलीस होणार, एक आर्मीच होणार. आता तर वनरक्षकला उतरणार आहे जानेवारीमध्ये. आम्ही दोघं उतरणार आहे. 5 किलोमीटर 17 मिनिटात होऊ शकत नाही तर आम्ही 20 मिनिटात ट्राय आणायचं नक्की ट्राय करू. प्रयत्न चालू आहे. आणि काय म्हणतात 16 मीटरच्या व्यक्ती काय असतं अजून? 16 मीटरच्या व्यक्ती अजून काय काय घेतात तिथं? 1600 मीटर. त्याच्या 5 किलोमीटरच्या नंतर काय काय घेतात तिथं वनरक्षकला? काय नाही, वजन उंची एवढंच आहे. 1600 वजन उंची एवढंच आहे. आणि पेपर असतं. कसला? वनरक्षक. ते पुलं स्लीव्स गोळा वेळ असला नसतं. रनिंग असते, स्क्वॉट असते. स्कॉट बैठक. किती मारायला लागतात? 10 फक्त. आणि अजून आणि झिगझॅग. कशावर? रनिंग असं असते होय? ट्रॅक असतो. तेव्हा किती सेकंद पळायचं? झिगझॅग असतं आणि लांब उडी टाकायची. किती मिनिटात पळायचं? झिगझॅग करायची, बॅलन्स करायची बॉडी. लांब उडी टाकायची? अरे असं नसतं आडवं. हां हां हां. ते येऊन चालायचं. किती वेळात? वेळ नाही. ट्रेनिंगला नाही म्हणत मी, प्रॅक्टिसला. म्हणजे 1600 झालं, डिप्स पुलत असतं नसतं. मेडिकल असतं. 1600 एवढं असतं फक्त वनरक्षकला? 1600 असतं. 1600 नसतं, 5 किलोमीटर असतं. वॉकिंग असतं, धावणे असतं. बघू शकतो. तर आज मी यांना भरती संदर्भात काही प्रश्न विचारणार आहे तर त्यांनी उत्तर द्यावी आमची. तर एका त्रिकोणात किती बाजू असतात? मी नाही सांगू. तर एक चुकलं. दुसरा प्रश्न,
आर्मीचं फुलफॉर्म काय? अलर्ट रेग्युलर मोबिलिटी यंग. ओके ओके बरोबर. पोलीसचा यांना विचारून पोलीचं फुलफॉर्म ही पूर्ण माहिती सांगते तुम्हाला. मी फुलफॉर्म ते खूप पोलीस भरती करणार. मी फुलफॉर्म खूप भारी सांगू शकतो. तर तुम्ही मला विचारू नका, अशी माझी हे आहे, आशा आहे. विचारणार नाही तुम्ही. एक वनरक्षक. हां, तुम्ही वनरक्षकाला काय काय असते? वनरक्षक भरती शारीरिक पात्रता हां पुरुष उंची 163 सेंटीमीटर, हां धावणे 5 किलोमीटर, हां 17 मिनिटाच्या आत 80 मार्क, हां 17 ते 18 मिनिटं पूर्ण. हां. एवढं असतं का? हां एवढं पुरुष उमेदवारासाठी असतं. आणि बैला? महिला उमेदवाराची उंची 150 सेंटीमीटर असते आणि होय. वाढी आहे. हां धावणे 3 किलोमीटर, हां 12 मिनिटाच्या आत 80 मार्क हां व 12 ते 13 मिनिटात 70 मार्क हां. असे ही शारीरिक पात्रता. तर अशा प्रकारे खूप चांगला इंटरव्ह्यू दिला आहे. अग्निवीर परीक्षामध्ये नाही, वनरक्षक परीक्षेमध्ये कॅपेबल आहे भरती होण्यासाठी. तर डॉक्युमेंट्स काय काय लागतात? डॉक्युमेंट्स कास्ट सर्टिफिकेट, कास्टमध्ये नसेल त्यांना EBC, EBC ओपन. अजून आधार कार्ड, हां वोटिंग कार्ड. ते कळलं आम्हाला. आता आम्ही तुम्हाला जनरल नॉलेजचा प्रश्न विचारणार आहे. तर तुमचा आवडती हिरोईन कुठली? रश्मिका मंदन. होय. हिरो हिरो टायगर श्रॉफ. तुम्हाला रश्मिका मंदाना का आवडते? कारण सांगा. तर मग हां कारण सांगा. ते खूप ब्युटिफुल ॲक्टर. हां अजून? ते त्यांची चित्रपट खूप छान आहे. तर तुम्हाला त्यांच्यासोबत 1 तास घालवायचा वेळ दिला तर तुम्ही काय करा? रोमॅन्स, कसा? फुल रोमॅन्स. 1 तास होतं? ओके ओके. आणि आवडता हिरो? आवडता टायगर. टायगर? टायगर श्रॉफ. टायगर श्रॉफ का आवडतो मला? का आवडतो? आर्मी फिल्म. आर्मी फिल्म मला म्हणून तुम्हाला आवडतो. फिटनेस आहे त्यात. फिटनेस खूप चांगला आहे. सिंगम रिटर्न्समध्ये होतं, वाईमध्ये शूटिंग झालेली. अजून काय विचारू तुम्हाला? भारताचा पहिला प्रधानमंत्री कोण? प्रधान हां पंडित जवाहरलाल नेहरू. फिमेल प्रतिभाताई पाटील. प्रधान अध्यक्ष कोण? कशाचे? व्हायचे नाही नाही पण भारताचं? अध्यक्ष भारताचे पण मुख्यमंत्री कोण पहिले? यशवंतराव चव्हाण. आत्ताचे? देवेंद्र फडणवीस. ओके ओके. यांना खूप जनरलचं माहिती आहे. तर वनरक्षकला भरती होण्यासाठी 1600 मीटर एक 5 किलोमीटर पळणे 5 किलोमीटर खूप कठीण आहे. 5 किलोमीटर हे किती मिनटात मार लागते? जर तुम्ही 18 मिनिटात 5 किलोमीटर केले तर तुम्हाला 80 मार्क मिळते. 80 मार्क. आणि एकूण किती मार्कात असतं? हां एकूण किती मार्कात असतं? जेवढे तुम्ही टायमिंगवर येईल तसे तुम्हाला मार्काचे. तर मला स्वतःनुसार खबर आलेली आहे की तुम्ही सध्या मशरूमचा बिझनेस चालू केला आहे. तर यासोबत काय सांगू शकता? मशरूमचं तर जस्ट ग्रोविंग चालू. नाही स्टार्टिंगपासून सांगू शकता तुम्ही. त्याला कसं वाढतं, ते काय करावं लागतं, ते कसं बनतं, ते सगळं सांगू शकता तुम्ही. पहिला ह्याचा भुसा असतो आपला गव्हाचा किंवा हा भुसा फर्टिलाइज करायचा. कसा? केमिकल असते. केमिकलचे नाव सांगा. फंगीसाईड एका ड्रममध्ये भुसा ओतायचं. त्यात फंगीसाईड एक केमिकल आहे ते टाकायचं. आणि कॅमेरा दाखवा, ऑडियन्स बघतो तुम्हाला. आणि त्यात भुसा एकदम अभि तर नाही, ऑडियन्स बघतो. ऑडियन्स बघतो तुम्हाला. इकडे बघून सांगा. हां आणि मग तो वाळवायचा भुसा हां आणि त्या पिशवीत भरायचा. बिया टाकायच्या साईडने आणि पिशवी पूर्ण बंद करायची. रबराने बांधायची का दोऱ्याने बांधायची का सुतीने बांधायची? रबराने बांधायची. आणि होल साईडनं टाईट बांधायची एकदम ना? साईडनं कट. हवा जाऊन द्यायची नाही. नाही साईडनं कट मारायचे. साईडनं पहिलं कट मारायचं का 2-3 दिवस झालं कट मारायचं?
2-3 दिवस 2-3 दिवसात कट मारायचे. हां मग कट मारल्यावर काय होतं पुढे? पाणी देतं दररोज पाणी मारायचं. हां हां. मग ते 2-3 आठवड्यात येतं. 2-3 आठवड्यात? हो. तुमचं आत्ता अजून कारण नाही. आत्ताशी उगवायचं होतं. तुम्ही आज आम्हाला फोटो काढू शकता का आणि आम्हाला उद्या दाखवू शकता का? हां चालेल. ओके ओके. तर मशरूमला वाईमध्ये डिमांड आहे की नाही? बाईमध्ये येतं कुणालाही त्याची चव माहीत नाही अजून. हां मग ते चव कळण्यासाठी तुम्ही काय कराल? काय नाही पावडर कर. तर पावडर केल्यावर खूप लॉस होतो असं कळलं आहे. त्यावर तुम्ही काय बोलू शकता? काय नाही भरती होणार. अहो भरती व्यक्ती तर काय करणार तुम्ही? भरती न झाल्यावर बॅकअप नाही काय घरी बसून. घरी वाचणं शेती करणं, ऊस आहे, गहू आहे, ज्वारी आहे, 1.5 एकर जमीन आहे, अजून काय पाहिजे? घर आहे मोठं 5 रूमचं. ओके ओके. वनरक्षक भरती होणार. वनरक्षक होणार आहे. वनरक्षक, अग्निवीर, आर्मी 3 भरती उतरणार आहे. हर्ष कांबळे. कार्ड पासपोर्ट पॅन कार्ड 18 लागतं ना पॅन कार्ड? तुझं निघालं की 2 महिन्यात? हां तर मंडळी बघू शकता वर्गात कोण नाही आहे, आम्ही दोघं बसलो आहे. आजचा ब्लॉग यूट्यूबवर टाकायचा की नाही? इंटरव्ह्यू. गुलामपूर वर्ग वयोमर्यादा 18 ते 27, SC/ST 5 वर्ष सूट, OBC 3 वर्ष सूट, मित्रांनो ऑनलाईन कॉमर्स 60 सर्व चालतात. सायन्समधनं खूप डिमांड असते सायन्सला. हो मला तुम्हाला एक प्रश्न पडला आहे, तुम्ही 11वी-12वी सायन्समधून केलं का कशामधून केलं? सायन्स तुम्ही सायन्स का घेतले? आवड आहे सायन्स. कशाची? विज्ञान, तुम्ही BSCला शेवटचा विषय कुठे लावणार आहे? केमिस्ट्री, का? सखोल ज्ञान आहे. सुकून ज्ञान? सुकून म्हणजे? सखोल ज्ञान असते. सखोल ज्ञान. अहो मराठी एवढं मग मराठी नाही बोलायचं. म्हणता तुम्ही काय म्हणता तुम्ही ह्याच्यावर? केमिस्ट्री खूप आजच्या युगात खूप महत्त्वाचे आहे. केमिस्ट्री केल्याचे फायदे काय होतात पुढे? केमिस्ट्रीनं आपण केमिकल तयार करू शकतो. केमिस्ट्री काय म्हणतात त्याला? केमिस्ट्री न झाल्यावर तुम्ही काय करणार? केमिस्ट्री न झाल्यावर काय करणार? गोटा टाकून गोठ्यात काय करणार? गया टाकून. पशुपालन हा व्यवसाय अत्यंत चांगला आहे. त्याने तुमचे प्राण्यांबरोबर प्रेम वाढते, प्राण्यांची तुम्हाला माहिती कळते. बरोबर की नाही? का ऑडियन्स बघतो तुम्हाला गेम खेळतायला का तुम्ही? असं वाटते का? गेम खेळतायला का पाय बसून बसलाय पुढं? लोक काय बोलतील हे बघायला नसतं. तुम्हाला आवड असते ते बघायला असतं. तुम्ही लोक बघताय म्हणून तुम्ही गप्प बसताय का? तर आता आम्ही 13 मिनिटाचा इंटरव्ह्यू घातला आहे हर्ष कांबळे यांचा. हर्ष कांबळे हे खूप चांगले व्यक्तिमत्व आहेत. दिसायला चॉकलेट होत आहेत. चॉकलेट, हँडसम, हेअरस्टाईल, 6 पॅक, बॉडी, 5 व्यक्तिमत्व आहे त्यांच्यावर. तर आजचा व्हिडिओ इथे संपतो. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये असेच धमाकेदार इंटरव्ह्यूसाठी. काय म्हणते ऑडियन्सला बाय बाय करा? हो ऑडियन्सला बाय बाय करा की व्हिडिओ बंद नाही करणार, ऑडियन्सला बाय बाय करा.